चा सामना आपण नक्कीच पाहणार आहोत. ईश्वरनगर प्रीमियर लीग सीजन 9 चा थरार थरार में क्या होगा क्या नहीं, ये सुनाने के लिए माइक्रोफोन पर एक बेहतरीन आवाज के मालिक आपके साथ जुड़ते हुए नजर आएंगे. हुस्न तेरा तौबा 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 तौबा, ले लिया कुड़ी ने दिल साडा, हाले थोड़ा साफ जहा नहीं लगदा है इरादा, पुत बाली लंबी नहीं रखी है मुट्टे यार ने, है दिखदा परांदा नहीं हो देखदा पराडा. फिगर तो लगदी लटीनो, एक बारी दस दो जी इन्नी क्यों शकीनो, कल ही तू इटली तो आई मर जानी है, ते परस तू पेरिस तो मंगाया वैलेंटिनो. हाँ तेनू क्यों ना दिखा, तेरे तो की सिखा, तेरे दे की लिखा. हुस्न तेरा तौबा 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 तौबा, हुस्न तेरा तौबा 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 तौबा, हुस्न तेरा तौबा 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 तौबा, हुस्न तेरा तौबा 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 तौबा. सोनिए नी अख तेरी थी फील्डर के सर के ऊपर से विपुल ज्वेलर सिक्सर जाएगा. वॉयलेट टीम से एक विनती एक और बार है कि वो प्रेजेंटेशन बॉक्स पूरा खाली कर दीजिए, वो बैठने की जगह नहीं है. वॉयलेट टीम वॉयलेट प्लीज थोड़ा कोऑपरेट कीजिए. वॉयलेट टीम प्लीज प्रेजेंटेशन बॉक्स खाली कर दीजिए. बड़ा टूर्नामेंट है. मैन ऑफ द मैच दिया जाएगा हर्षल दादा को, और मैन ऑफ द मैच देने के लिए मैं बुलाऊंगा स्टेज पे आशीष मट्टू. आशीष मट्टू प्लीज आ जाइए प्रेजेंटेशन बॉक्स पे. आप हर्षल दादा को मैन ऑफ द मैच, 2 मिनट लगेगा. फोटो खींचने के लिए बुलाओ ना. सेमीफाइनल का मैन ऑफ द मैच दिया जाएगा. हेलो आशीष जी प्लीज हर्षल दादा को मैन ऑफ द मैच प्रस्तुत कीजिए. और बहुत ही अच्छा जेस्चर, यहां पर चश्मे के साथ फोटो आना चाहिए. वेरी वेल प्लेड हर्षल भाई, वेरी वेल प्लेड. हर्षल दादा 2 मिनट हमें बताइए, पहले सेमीफाइनल मैच में क्या सिचुएशन थी और आपका क्या रोल दिया था टीम ने और कैसे आपने एग्जीक्यूट किया. मुझे टीम ने रोल दिया था कि मुझे खड़े रहना है राजू के साथ में, तो वो मैंने बाकाया खूब निभाया वो रोल. सो थैंक यू टीम फॉर ट्रस्टिंग मी. ओवरऑल परफॉर्मेंस आपका बहुत अच्छा रहा. थैंक यू, कंग्रेचुलेशंस फॉर द फाइनल. Over to चौपा. I just met a girl and she's from Woola 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 Wanda. I can dance and she can sing and we can rock the whole night longer. थँक्यू तुझे 13 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. यस डीजे थोडासा आवाज वाढवा माईकचा प्लीज. 13 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं जबरदस्त धावसंख्या उभारली होती, परंतु त्या धावसंख्येचा कुठेतरी निष्पाक लाभला गेला. अगदी जर पाहिले गेले तर त्या धावसंख्येवरती
मोडीत धावसंख्या केली गेली आणि कुठेतरी जर पाहिलं तर धावसंख्या करताना प्रतिस्पर्धी संघाने विजय मिळवला गेला. पहिल्या षटकात 13 धावा खर्च झालेले आहेत. आता मात्र षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर महेश यांना आपण बघतायत. महेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक वरती बॅटर आहेत. एक विस्फोटक फलंदाज अर्थातच संतोष सावंत. हा बॉल फुल टॉस आहे. अगदी जर पाहिलं तर ऑफसाईडला दिशा दिली आहे. बॉल चालला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत. या बॉलवरती जर पाहिलं तर एक धाव तर कंप्लीट होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्येत फटक्यावर 14च्या घरामध्ये. मला वाटतं यानंतर फायनलचा मॅच रंगेल आणि कुठला संघ थेट फायनलमध्ये जाईल हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून राहिले गेले. इथे चांगला बॉल आहे. टप्पा थोडासा जवळ ठेवला आणि फिरकीची जादूगर म्हणून या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडे पाहिलं जाते. अगदी आपण पाहिलं तर महेश यांना आपण बघतायत. आलाय डॉट बॉल. 2 बॉल फेकून झाले. धावसंख्येत फटक्यावरती 14. अगदी जर पाहिले गेले तर यशवंत नगर प्रीमियर लीग 2025 आपण बघतायत. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची आणि बहुचर्चित असलेली ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्टेप आउट झाले तो ऑन साइडला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून राहतील. बॉल चालला सीमा पार. मिळतील धावा 6. गगनाला गवसणी घालणारा हा उत्तुंग आणि भव्य दिव्य फील्डर की सर के ऊपर से विपुल ज्वेलर्स सिक्सर. 6 धावा. षटकार आलाय. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. काय बॅटिंग करता मैदानाच्या आतमध्ये. अफलातून टायमिंग या बॉलवरती साधलं गेलं. यस, थँक्यू डीजे. षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 धावा. 1.3 चेंडूचा खेळ आता मात्र कंप्लीट झाला. 20 धावा धावफटकावरती लागल्या. काय सुरुवात केली धडाक्यात आणि एक कडक सुरुवात करून दिली आहे ती म्हणजे बॅटिंग करा टीमच्या माध्यमातून. प्रथमतः बॅटिंग करत असताना लिली या टीमला आपण बघतायत. यशवंत नगर जर पाहिले गेले तर प्रत्येक सामाजिक क्षेत्रात त्यानंतर प्रत्येक सण उत्सव हा एक वेगळ्या थाटा माटामध्ये साजरा करतो. हे कौतुक करावं लागेल संपूर्ण यशवंत नगर यांचं. कारण की ज्याप्रमाणे नगर नाही आहे तर संपूर्ण हा परिवार आहे. कारण की ज्याप्रमाणे ते मला वाटते संपूर्ण अगदी जर पाहिले गेले तर बरेच संघ हारलेत परंतु ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत की त्यांना माहित आहे आपल्या परिसराची स्पर्धा आहे. या स्पर्धेला जर पाहिजे तर आपला देखील प्रतिसाद तितकाच महत्वाचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. इथे फुल टॉस बॉल आहे त्यावरती फुल टोल वसूल करत असताना बॉल चालला मैदानाच्या बाहेर. 6 धावांकरिता यशवंत नगर प्रीमियर लीग. फील्डर की सर के ऊपर से विपुल ज्वेलर्स सिक्सर. क्या बात है. कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. धडाक्यात सुरुवात केली. धडाकेबाज फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतात. फलंदाज पाहायला मिळतात संतोष सावंत. इथेही उडवलाय बॉल परत एक वेळा. आता षटकारानंतरचा पुन्हा एकदा आलाय चौकार. मिळतील धावा 4. जल्लोष आहे या ठिकाणी बॅटिंग. ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या धावफटकावरती 2 षटकांच्या माध्यमातून जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31 धावा 31 रन्स. 31 धावा धावफटकावरती 31 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय म्हणजे 15.50च्या सरासरीने आतापर्यंत संघ चाललाय. यापूर्वी आपण पाहिलं 4 षटकामध्ये फक्त 30 धावा होत होत्या 35 धावा होत होत्या परंतु या सेमीफायनलच्या मॅच मध्ये 2च ओव्हरमध्ये आता मात्र 31 धावा झालेल्या आहेत धावफटकावरती. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सचिन यांना आपण पाहतायत. एक अष्टपैलू गोलंदाज आहेत आणि फिरकीचे जादूगर परंतु आता मात्र संघाला गरज असताना या गोलंदाजीचा वापर त्यांना करावा लागेल कारण की पहिल्या 2 षटकात 31 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज तयार. पुढचा पहिलाच बॉल इथे पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. जी अपेक्षा केली होती उसळी घेण्याची ती तर उसळी या ठिकाणी येताना दिसत नाही. बाईच्या माध्यमातून या बॉलवरती मिळणार आहे 1 धाव आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 32च्या घरामध्ये.
अतिशय सुंदर क्रिकेटचं मैदान, गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी असेल, त्यानंतर अमय स्पोर्ट्स अकॅडमी असेल, या ठिकाणी लेदर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण दिलं जाते या मैदानावरती. आणि खरोखरच जर पाहिले गेले तर आपल्या विरारच्या परिसरामध्ये जर पाहिले गेले तर सर्वाधिक सुंदर मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिले जाते. आजूबाजूला जर पाहिले गेले तर सर्वत्र मैदानच आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोलगोट टप्प्याचा बॉल होता, सन्मान दिला या बॉलवरती, एक धाव कंप्लीट केला. वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल, कारण की नो डाऊट अबाउट इट वेगाने जर पाहिले गेले तर लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक देखील बॉलवर येतील, परंतु 2 धावा तर रोखू शकत नाही. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटक्यावरती जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुण तालिकेवरती 34 धावा, 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. वुमन्स प्रीमियर लीग आपण सुरू बघतायत आणि खरोखरच जर पाहिले गेले तर काय नाव, जागृती पवार यांना आपण सुरू पाहिलं गेलं, जागृवी पवार यांना आपण सुरू पाहिलं गेलं. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर नक्की जरूर जर पाहिले गेले तर बँगलोर या टीमच्या माध्यमातून जरूर खेळताना दिसले गेले. आणि खरोखरच जर पाहिलं गेले तर या परिसरामध्ये देखील भरपूर चांगले चांगले खेळाडू आहेत. आणि नेहमी जर पाहिले गेले तर आपण पाहत आहेत शॉट अगदी जवळच्या डीप थर्डमॅनला नेट प्रॅक्टिससाठी जवळपास 10 नेट लागले गेलेत. आणि प्रत्येक नेटमध्ये आता मला वाटते थोड्याच वेळात प्रत्येक प्रशिक्षक उपस्थित होतील आणि प्रॅक्टिस देखील सुरुवात होईल. भरपूर माहिती या ठिकाणी पोहोचवली जाते. ऑन साइडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक आहेत. वा वा वा, काय कॅच घेतले. फलंदाज फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षकाला पाहतच राहिले आणि जागेवरती उभे झालेत. विकेट गेली आहे. फलंदाज बाद. जयदीपने काय कॅच टिपलाय. जयदीपने टीमला विजयाचा कॅच असावा. विकेट, फलंदाज आउट. तुमसे मिलके दिल का है जो हाल, क्या कहे, हो गया है कैसा ये कमाल, क्या कहे. तुमसे मिलके दिल का है जो हाल, क्या कहे, हो गया है कैसा ये कमाल, क्या कहे. थँक्यू डिझाई. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यशवंत नगर प्रीमियर लीग आपण सुरू बघतायत. जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फटकावरती 36 झाले. षटक क्रमांक 3ऱ्या तिला 5वा बॉल. इथे अखूट टप्प्याचा बॉल, त्यावरती केले आक्रमण. बॉल जाईल डीप बाकवा स्क्वेअर लेगला. आला यशवंत नगर प्रीमियर लीग मधील You can be the mom. Oh, oh. 40 धावा फटक्यावरती लागल्या गेलेत. शेवटचा अंतिम बॉल. आता मात्र जर पाहिलं गेलं तर या अगदी जर पाहिलं गेलं तर 3ऱ्या ओव्हरमधील बॉलिंग ट्रॅकवरती सचिन. पुन्हा एकदा तयार होता स्ट्रायकरला प्रवीण. समोर टाकलाय, समोर उडवलाय. बॉल जाईल सीमा रेषे पार. आणखीन एक विपुल ज्वेलर्स सिक्सर.
थँक्यू डीजे. पहा मित्रांनो, आपल्याकडे जास्तीत जास्त वेळ नाही आहे. मला वाटतं आता 3:17 झालेत आणि जयेश यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती की 4:15 4:20 पर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचे मैदानी आपल्याला खाली करायचं आहे आणि त्याच करायचं आम्ही सकाळ सकाळपासून प्रयत्न करतोय. लवकरात लवकर सामने कसे कंप्लीट होतील. धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचलेले आहे 46 धावा. षटक क्रमांक 34 पहिला बॉल ऑफसाईडला उडवलाय. लॉंग ऑफला चुकीची फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला बॉल अडवला गेलाय. आता चांगली फिल्डिंग म्हणावं लागेल. ज्या वेळेला फिल्डिंग खराब होते आणि त्यानंतर ज्या वेळेला बॅकअप होते तर त्यावेळेला जर पाहिले तर कौतुक देखील नेहमी केले जाते आणि या बॉलवरती जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये धाव मिळणार आहे. त्यामध्ये दोन धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 48. थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. जैसी गेन वैसी नसीहत. बॉल चाललाय हवेच्या वेगांवरती स्वार होत असताना थेट फील्डर की सर के ऊपर से विपुल ज्वेलर सिक्सर. षटकार. थँक्यू डीजे. 50+ धावा झाल्या. 54 धावा. क्या बात आहे. हा बॉल फुलटोस आहे. फटका इथे हवेत खेळलाय. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु याही वेळेला बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. वा रे वा, काय बॅटिंग करत्या मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक षटकार. फील्डर की सर के ऊपर से विपुल ज्वेलर सिक्सर. थँक्यू डीजे. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्यामध्ये संघ पाहायला मिळतोय लिली संघाच्या 7 धावा. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यापुढचा बॉल. यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. काहीतरी वेगळा अंदाज होता फलंदाजचा परंतु अंदाज या ठिकाणी चुकला गेला आहे आणि अयशस्वी फटका म्हणावा लागेल. हा बॉल जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते. कमबॅक केले गोलंदाजाने. 3.4 चेंडू फेकून दिलेत आणि प्रोजेक्टचा स्कोर जर पाहिजे तर जाऊन पोहोचलेला आहे 65 वरती. 2 चेंडूचा इथून देखील खेळ शिल्लक असेल. पाहूया 65 की 65च्या पलीकडे 70च्या जवळपास जाईल संघ. लिली संघ यांना बॅटिंग करताना पाहताय जरूर. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल. विकेट. फलंदाज होतील बाद. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 7 धावा फटक्यावरती शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावातील. ओहो, हा बॉल पाहिलं निहाळलं. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला आणि फलंदाज यस पंच सँडी आउट असेल का. यस फलंदाज आउट परंतु हा बॉल वाईट. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा प्लीज.
बिलकुल इथे 61 धावा फडकावरती लागल्या गेल्या. 61 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झाले मिस्टर राहुल जोशी. आता शेवटचा बॉल खेळण्यासाठी त्या राहुल ओव्हर दी विकेटने पुढे आले. यावेळेला जर पाहिले गेले तर चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि पाहता पाहता जर पाहिले गेले तर या बॉलवरती एक धाव दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न चालवला. जोखीम पत्करले आणि अशा रीतीने एकच धाव असणार आहे. धाव फडकावरती धावा झाल्या 62. 62 रन्स धाव फडकावरती लागल्या गेलेत आणि 63 धावांचं लक्ष आता मात्र प्रतिस्पर्धी फिल्डिंग करायला कम्प्लीट करावे लागतील. त्या म्हणजे 63 धावा. चला डीजे ब्रेक आणि लगेच मॅचला सुरुवात होईल थोड्याच वेळात. आजच्या अगदी जर पाहिले गेले तर या वेळापत्रकातील हा सेमीफायनल 2 मॅच आपण बघतायत. हेलो हेलो तू फ्लोर पे जब आई येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई. हेलो हेलो तू मुझे ठंडी लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई. लड़के के दिल छन बोले अमृतधारी चूड़ियां रात बड़ी है मस्तानी तो दिल बरसानी कर ले गंगा बूढ़ियां. लड़के के दिल छन बोले अमृतधारी चूड़ियां रात बड़ी है मस्तानी तो दिल बरसानी कर ले गंगा बूढ़ियां. मत वाले मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे इन हाथों पर मैं चांद रखूं उस मांग में भर दूं तारे. हेलो हेलो तू फ्लोर पे जब आई येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई. हेलो हेलो तू मुझे ठंडी लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई. लड़के के दिल छन बोले अमृतधारी चूड़ियां रात बड़ी है मस्तानी तो दिल बरसानी कर ले गंगा बूढ़ियां. लड़के के दिल छन बोले अमृतधारी चूड़ियां रात बड़ी है मस्तानी तो दिल बरसानी कर ले गंगा बूढ़ियां. Here I go again, my, how can I resist you, Mamma Mia, does it show again, my, just how much I missed you. यारा तेरे सदके इश्क सिखा मैं तो आई जग कज के इश्क सिखा मैं तो यारा तेरे सदके इश्क. दिल की तख्ती पर हूँ लिखती इश्का इश्क. थैंक यू. चलिए दोस्तों, बहुत ही बड़ा लक्ष्य का पीछा करना है. जो वाले टीम आपका एक एक्स्ट्रा खिलाड़ी हमारे कॉम बॉक्स में भेजिए प्लीज. चले बैटर का नाम बताइए प्लीज. ओम बैटिंग पर है. बड़ा लक्ष्य का पीछा करना होगा, जवाब देना होगा.
जवाब देकर यहां पर चैंपियन बनने के लिए जाना होगा। पहली गेंद, बेहतरीन शॉट है, बैकफुट पर गेंद को खेला कवर रीजन पर। एक रन के साथ बल्लेबाज ने अपने खाते को ओपन किया। थँक्यू सो मच. पुढे एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल आणि या ठिकाणी जर पाहिले गेले तर पहिल्याच बॉलवरती एक सिंगल कंप्लीट झालंय. संघाची धावसंख्या 1 च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर पहिला आपण बघतायत का बॅटिंग केली पहिल्या डावात. यावेळेला जर पाहिले गेले तर फटका तर चांगला, फटका चांगला, लॉंगरला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत त्या बॉलवरती. एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसरीचा प्रयत्न चालवला आणि दोन्ही धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते ते म्हणजे 3 चक्रामध्ये. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर पहिल्यामध्ये सुरुवात केली संतोष सावंत या गोलंदाजाने. पुढचा बॉल, बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. अराउंड विकेट ने इथे फटका हवेत खेळलाय, मिस टायमिंग झालाय का पाहावं लागेल. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल जाईल, सीमा पार, मिळतील धावा 4. येतोय दर्जेदार, धमाकेदार, रुबाबदार चौकार. ये लगा बिटू ज्वेलर्स चौका. थँक्यू डीजे. जबरदस्त फटका सुरू गेला. या बॉलवरती मिळतील धावा 4 आणि या 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 7 च्या घरामधून पोहोचलेली आहे. 7 रन्स मध्ये स्कोर कार्ड लागले गेलेत. षटकातील पुढचा बॉल, फुलटस बॉल आहे, ऑन साइडला बॉलला बडवले गेले, क्षेत्ररक्षक नाही आहे, खाली क्षेत्र आहे, बॉल जाईल सीमा पार, आलाय आणखी एक चौकार. ये लगा बिटू ज्वेलर्स चौका. थँक्यू डीजे. यस 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 यस. पियुष शहा आमच्यापर्यंत दाखल झालेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज पियुष शहा यांच्या माध्यमातून देण्यात येईल. प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयाचे कॅश प्राइज. बॅटिंग करण्या टीमला. इथे काय घडले पाहावं लागेल. अपील झाले त्या ठिकाणी आणि आता 2 पंच डिसाइड करतील आउट असेल की नॉट आउट. फलंदाज आउट. OUT विकेट. पहिला धक्का बॅटिंग करणारा टीमला. पाच बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 11 धावा फटकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ आपण बघताय. 1 गडी बाद. आतापर्यंत जर पाहिले तर बॅटिंग करताना वॉयलेट टीमची तर स्थिती चांगली आहे. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर पाठलाग तर भरपूर मोठ्या धावांचा आहे. 19 बॉलमध्ये इथून देखील 52 धावा करायच्या आहेत. ही जर मॅच जिंकायची असेल टीम वॉयलेट संघाला परंतु षटक क्रमांक पहिल्यामध्ये आतापर्यंत वर्चस्व दाखवले. जी महत्वाची विकेट होती त्या विकेटला या ठिकाणी जर पाहिलं पूर्णविराम लावण्याचं काम या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून झालेलं आहे. शेवटचा अंतिम बॉल. पहिल्या षटकातील बॉलर तयार होतील अराउंड विकेटने. इथे शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं फिल्डिंग शॉट मिड विकेटला झाले. पाहत असताना या बॉलवरती सिंगल आले. सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती 12. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. येणाऱ्या बॉल असतील 18 आणि 18 चेंडू
इथून देखील 51 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. चलिए नौकरीदार मित्रांनो, आज सकाळपासून आपल्याला ये लगा विकी ज्वेलर्स चौका. चलिए दोस्तों, आज सकाळपासून जो आवाज आपण तुषार साहेब यांचा ऐकत होतो, त्यांचा एक आपण सन्मान सत्कार करूया, ज्यांनी आज सकाळपासून आपल्याला खूप सुंदर आवाजाने मुग्धमुग्ध केलं आणि एक चांगली स्पर्धा कव्हर केली. त्यांचा सत्कार होतोय. जोरदार टाळ्या वाजवा तुषार सरांसाठी. एक चांगलं समालोचन आपण ऐकत होतो. धन्यवाद तुषार सर. यशवंत नगर फिमेल लीगचा थरार आहे आणि त्यांच्याच कमिटीच्या वतीने त्यांचा तुषारचा आपण साजरा करूया. आपण मनपूर्वक आभार कमिटीच्या वतीने तुषार यांचा. शॉर्ट चेंडूचा पूल खेळलाय, चेंडू हवामध्ये झेल, सुंदर फलंदाज बात, क्या कैच लिया है बल्लेबाज, बैक टू डगआउट, कमांडी है. शुभम शुभम चलिए क्या मुकाबला चल रहा है, कभी इधर तो कभी उधर. मैंने कहा ना, ये क्रिकेट का खेल ही ऐसा है दोस्तों, कभी खुशी तो कभी गम, कभी ये रुलाएगा तो कभी हंसाएगा. और दोस्तों आने वाली इस ओवर के बाद सर जी हम जरूर करेंगे एक बेहतरीन ईश्वरनगर फीमेल लीग का और एक थरार हम देखने जाएंगे अप्रैल के महीने में 12 और 13 अप्रैल को, सैटरडे एंड संडे टफ में होगा. छोटे बच्चों लोग के लिए अंडरआर्म क्रिकेट का महासंग्राम और हमारे बड़े खिलाड़ियों के लिए भी अंडरआर्म का महासंग्राम होगा. बैकफुट पर जाकर गेंद को खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संबंध बराबर नहीं कर पाया, गेंद का बल्ले पर छूकर विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. जितनी डॉट गेंदे उतना पेशर दबाव. एक एक रन से ये नैया नहीं पार होगी. एक एक रन आपको बनाने हैं तो वहां पर गेंद को हवाई सफर में भेजना होगा. इसके बाद ग्रैंड फाइनल मुकाबला हम देखने जा रहे हैं. बेहतरीन मुकाबले आप देख रहे हैं. ईश्वरनगर फीमेल लीग का थरार है
महासंग्राम का आखिरी दिन और थोड़ी लम्हा हमसे दूर होती हुई नजर आएगी। कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग सॉन्ग खेल दिया लंगा पर, एक रन जरूर मिल जाएगा। रनआउट का मौका है। दो ओवर की समाप्ति, 20 रन। अब आने वाली 12 गेंदें और 12 गेंदों में रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। 43 रन। मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, मगर क्रिकेट का खेल है, बदलने में देरी नहीं लगती। यहां पर बदलना होगा। ईश्वरनगर प्रीमियर लीग का थरारा महासंग्राम आपण पाहतोय मित्रांनो. एक सुंदर अशी स्पर्धा आयोजन निवेदन करताना खूप मेहनत लागली, तर आपण असेच कॉपरेट करत राहा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण सुंदर आम्हाला कॉपरेट केलंय. ज्या ज्या व्यक्तीने या मैदानात ह्या भव्य सामन्याला संधी दिली आणि नक्कीच एक कॉपरेट दिला त्यांचा आम्ही करूया मनपूर्वक आभार. आणि नक्कीच मित्रांनो येणाऱ्या 12 आणि 13 एप्रिलला अंडरआर्म क्रिकेट बॉक्स असोसिएशनच्या वतीने आपण नक्कीच एक स्पर्धा म्हणजे ईश्वरनगर प्रीमियर लीग का थरार पाना होता. 10 वर्ष 10 साल से लेकर 20 साल के लड़के छोटे जिन्हें हमें कांटेक्ट करना है तो जल्द से जल्द कांटेक्ट करते रहे. एक बेहतरीन खेल हमें 12 और 13 अप्रैल को भी देखने मिलेगा. अंडरआर्म का महासंग्राम, बेहतरीन गेंद है, कदमों का इस्तेमाल किया था. 11 गेंदे हैं, 43 रनों की दरकार है. मैच ऑन. ये लगा विकी ज्वेलर्स चौका. क्या बल्लेबाजी का जलवा होता हुआ. सामना नक्कीच शुरुआत चांगली झाली, फलंदाजी चांगली झाली, मगर वहां पर ब्रेक थ्रू मिला. वहां से ये मुकाबला एक कैच, बैट का किनारा, विकेट कीपर का सारे के बाद मुकाबला बदला है. लेग स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल. चलिए इसके बाद फाइनल टीम तैयार है. बेहतरीन शॉट है, गैप में गेंद है. 1-2 का 4, गेंद सी मारे का बाहर. 4 रनों के लिए फर्रार मिलेंगे रन. 4 होगा बेड़ा बार. कमांडी जा. थर्टी 33 रन चाहिए. अभी भी मुकाबला दूर है. ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा. बेहतरीन शॉट है, मगर खिलाड़ी पोजीशन पर है. वहां पर टीम स्क्वायर पर एक ही रन मिल जाएगा, मगर एक एक रन से अभी ये मुकाबला आपके पक्ष से दूर होता हुआ नजर आएगा. फाइनली टीम इस टूर्नामेंट से दरवाजे उनके बंद होते हुए नजर आ रहे हैं, मगर ये क्रिकेट का खेल था जहां पर गेंदबाजी थोड़ी सी खराब हुई क्योंकि बल्लेबाज अच्छी गेंद थी, बेहतरीन
बैट और गेंद का संबंध नहीं, और गेंद जाती हुई बाय का इशारा अंपायर द्वारा, जयप्रकाश सर जी के द्वारा, एक बेहतरीन ऑफिशियल अंपायर जिनके पास क्रिकेट का बहुत बड़ा अनुभव, जिन्होंने बाल एनसीसी नारंगी के लिए बहुत साल क्रिकेट में दिए। और दोस्तों वाकई में अपनी गेंदबाजी बल्लेबाजी के जलवे बिखरे थे उस टाइम पर। खेल ही ऐसा था, वो हमारा बॉल थी और वो चैलेंज रहता था टीम के लिए, वो चैलेंज को पूरा करने वाले गेंदबाज है। शॉट गेंदी बैकफुट पर जगह बनाई, पॉइंट के सर के ऊपर से खेल दिया, गेंद जाएगी अब सी मारेगा बाहर। ये आता हुआ ईश्वरनगर प्रीमियर लीग 4 रन। ये लगा विकी ज्वेलर्स चौका। थैंक यू। 6 गेंदे और 26 रनों की दरकार है। 6 चेंडू आणि 26 धावा। बा 6 गेंदे हैं, 26 रनों की दरकार, 7 चेंडू आणि 26 धावा। चलिए मित्रांनो, यानंतर आमची सामन्यासाठी आपण तयार हुआ। दोन्ही संघाला जो फाइनल टीम है, क्योंकि हमारे भारत का राष्ट्रगीत उसके बाद हम फाइनल की शुरुआत करेंगे। बेहतरीन मुकाबले हैं। वाइट बॉल का इशारा आ जाएगा अंपायर द्वारा, एक्स्ट्रा रन, मगर एक रन वहां पर टीम के लिए कोई गेंद हवाई सफर में भेजनी होगी। ओहो क्या गेंद थी। आज किसका मैच है? हैदराबाद, राजस्थान और हैदराबाद है ना? राजस्थान और हैदराबाद है ना? बेहतरीन। आज का कितना दिन है आपका? कल से चालू है ना आईपीएल? कितने दिन हुआ चालू? कल से चालू है। तू मत ध्यान दे रे, तू अच्छे से स्कोरिंग कर, तेरा कॉपी कर रहा हूं मैं। अच्छी गेंद। अब तो चला बाकी है, फाइनल टीम के दरवाजे बंद होते हुए नजर आएंगे। फिर से वही दिन, वही साल, वही नया मुकाबला आएगा। फुटबॉल है मगर गेंद स्क्वायर लेग क्षेत्र में ट्रैवल होती हुई। हेलो हेलो हेलो, हेलो। चलिए अब फाइनल की शुरुआत होने वाली है और ईश्वरनगर प्रीमियर लीग का तरार। हेलो, नो बॉल आया अंपायर का। प्रीमियर लीग का थरार अब देखने जा रहे हैं। स्विच और ये मुकाबला अब दूर होता हुआ। चलिए दोस्तों,
अब थोड़ी देर में हम इस मैच का मैन ऑफ मैच घोषित करेंगे और उसके बाद फाइनल इसकी तैयारी करेंगे। चैंपियन बनेगा कौन? यशवंत नगर प्रीमियर लीग एडिशन 9 संतोष है। सर जरूर हमें पता है, इसलिए हमने थोड़ी देर पहले वही बताया था कि दोनों टीमें अब 2024 की 2025 में लड़ेगी सामने सामने एक, मगर अब चैंपियन रनर अप चैंपियन कौन होगा? चला दोनों संघ लाइनअप हुआ और डीजे ऑपरेटर राष्ट्र की तैयार रखिए। जब कहेंगे जब आपको प्ले करना है। चलिए दोनों टीम लाइनअप हो जाइए प्लीज। धोनी संघ कर्णधार चला लाइनअप हुआ।